नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड वेतन श्रेणी प्रशिक्षण दिनांक 25/10/2025 ते 3/11/2025 या कालावधीत पूर्ण होणार। याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता कशा पद्धतीने या ठिकाणी वरिष्ठ वेतन श्रेणी आणि निवड वेतन श्रेणी प्रशिक्षण पूर्ण होणार आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता। टायटल काय आहे बघा, वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड वेतन श्रेणी प्रशिक्षण दिनांक 25/10/2025 ते दिनांक 3/11/2025 या कालावधीत पूर्ण होणार। सीनियर पे स्केल अँड सिलेक्शन पे स्केल ट्रेनिंग विल बी कंप्लीटेड फ्रॉम 25/10/2025 3/11/2025। वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड वेतन श्रेणी प्रशिक्षण दिनांक 25/10/2025 ते दिनांक 3/11/2025 या कालावधीत पूर्ण होणार आहे। याबाबत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षणामार्फत दिनांक 7/10/2025 रोजी एक महत्त्वपूर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे। सदर परिपत्रकामध्ये नमूद करण्यात आले आहेत की सदर प्रशिक्षणार्थींनी यापूर्वी नोंदणी केल्याने पुन्हा नोंदणी करण्याची व शुल्क भरण्याची आवश्यकता नसेल। तसेच अनुपस्थित असलेल्या प्रशिक्षणार्थीच्या गटनिहाय प्रशिक्षणाचे नियोजन करण्यात येईल व ऑफलाईन प्रशिक्षण दिनांक 25/10/2025 ते दिनांक 3/11/2025 या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे। दिनांक 2/6/2025 ते दिनांक 12/6/2025 या कालावधीत प्रशिक्षण पूर्ण केलेल्या परंतु प्रशिक्षणोत्तर चाचणीत अनुत्तीर्ण झालेल्या प्रशिक्षणार्थ्याने दिनांक 25/10/2025 ते दिनांक 3/11/2025 या कालावधीमध्ये पुन्हा प्रशिक्षण पूर्ण करून प्रशिक्षणोत्तर चाचणी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। याकरिता कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही। कला व क्रीडा शिक्षकांचे तालुकास्तरीय 7 दिवसीय प्रशिक्षण हे दिनांक 25/10/2025 ते दिनांक 31/10/2025 एकूण 7 दिवसाचे होणार आहे। याकरिता त्यांना दिनांक 31/10/2025 रोजी प्रशिक्षणाकामी कार्यमुक्त करण्याचे यावे असे देखील निर्देश देण्यात आले आहेत। अध्यापक विद्यालयातील अध्यापकाचार्याचे 10 दिवसाचे प्रशिक्षण हे राज्य स्तरावर जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था पुणे यांच्यामार्फत आयोजित केले जाणार आहेत। याबाबतच्या सविस्तर नियोजन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था पुणे यांनी करून याबाबतच्या सूचना देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। बघा, तुमच्या समोर या ठिकाणी हा परिपत्रक पाहू शकता। एकूणच राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे दिनांक आहे 7/10/2025। बघा, अपडेट काय सांगतोय सविस्तरपणे या ठिकाणी। प्रति उपसंचालक प्रादेशिक विद्या प्राधिकरण मुंबई, प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सर्व। विषय आहे वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड वेतन श्रेणी प्रशिक्षणाबाबतच्या सूचना। उपरोक्त विषयान्वये वरिष्ठ आणि निवड प्रशिक्षण दिनांक 2/6/2025 ते दिनांक 12/6/2025 या कालावधीत जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था या स्तरावर या ठिकाणी घेण्यात आले होते। सदर प्रशिक्षणासाठी नोंदणी केलेल्या या प्रशिक्षणार्थापैकी काही प्रशिक्षणार्थी हे विविध कारणांमुळे या ठिकाणी अनुपस्थित होते। अशा 5,527 अनुपस्थित प्रशिक्षणार्थीचे व प्रशिक्षणोत्तर चाचणीमध्ये अनुत्तीर्ण प्रशिक्षणार्थींचे प्रशिक्षण जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था स्तरावर दिवाळीच्या सुट्टी दिनांक 25/10/2025 ते दिनांक 3/11/2025 या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आले आहे। प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील पात्र प्रशिक्षणार्थींना द्यावयाच्या काही सूचना आहेत। पहिला आहे, सदर प्रशिक्षणार्थींनी यापूर्वी नोंदणी केल्यामुळे पुन्हा नोंदणी करण्याची आणि शुल्क भरण्याची आवश्यकता नाही। दुसरा आहे, अनुपस्थित असलेल्या या प्रशिक्षणार्थीच्या गटनिहाय प्रशिक्षणाचे नियोजन करण्यात येईल
ऑफलाईन प्रशिक्षण दिनांक 25/10/2025 ते 3/11/2025 या कालावधीत आयोजित करण्यात यावे। वरिष्ठ व निवड प्रशिक्षणार्थी पुस्तके यापूर्वीच वाटप करण्यात आली असल्याने त्यांची छपाई करण्यात येणार नाही। सर्व प्रशिक्षणार्थी यांना यापूर्वीच पुस्तके प्राप्त झाल्याची खात्री जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था प्राचार्य या ठिकाणी यांनी करावी। प्रशिक्षण नियोजन डाएट प्राचार्य यांनी दिनांक 9 ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करावे। राज्यस्तरीय TOT प्राचार्य तसेच अधिव्याख्याता केंद्र समन्वय अधिव्याख्याता व सुलभक यांचे समवेत दिनांक 9 ऑक्टोबर रोजी एक दिवसीय ऑनलाईन स्वरूपात घेण्यात येईल। दिनांक 2/6/2025 ते दिनांक 12/6/2025 या कालावधीत प्रशिक्षण पूर्ण केलेल्या परंतु प्रशिक्षणोत्तर चाचणीत उत्तीर्ण झालेल्या प्रशिक्षणार्थ्यांनी दिनांक 25/10/2025 ते दिनांक 3/11/2025 या कालावधीमध्ये पुन्हा प्रशिक्षण पूर्ण करून प्रशिक्षणोत्तर चाचणी द्यावी, कोणतेही शुल्क न भरता। कला व क्रीडा शिक्षकांचे तालुकास्तरीय 7 दिवसीय प्रशिक्षण हे नियमित प्रशिक्षण वर्गासमवेत दिनांक 25/10/2025 ते दिनांक 31/10/2025 एकूण 7 दिवस होईल। त्यांचा मूल्यांकन व उपस्थिती यांच्याबाबतच्या नोंदी संबंधित जिल्ह्याने या ठिकाणी ठेवाव्यात। तसेच विभागीय स्तरीय प्रशिक्षणास उपस्थित राहण्यासाठी कला व क्रीडा शिक्षकांना दिनांक 31/10/2025 रोजी प्रशिक्षण कार्यमुक्त करण्यात यावे। कला क्रीडा शिक्षकांचे विभागीय प्रशिक्षण दिनांक 1/11/2025 ते दिनांक 3/11/2025 या कालावधीत विभागीय जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांच्यामार्फत आयोजित केले जाईल। संबंधित विभागीय जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांनी आपले विभागातील सर्व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांना आवश्यक सूचना निर्गमित करण्यात याव्यात। अध्यापक विद्यालयातील अध्यापकाचार्यांचे 10 दिवसाचे प्रशिक्षण हे राज्य स्तरावर जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्था पुणे यांच्यामार्फत आयोजित केले जाईल। याबाबतच्या सविस्तर नियोजन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था पुणे यांनी करून याबाबतच्या सूचना निर्गमित करण्यात यावेत। संदर्भ क्रमांक 2च्या पत्रानुसार सर्व प्रशिक्षण सूचना लागू राहतील। तसेच प्रस्तुत प्रशिक्षणासाठी आवश्यक सूचना वेळोवेळी प्रशिक्षण स्थळावरती म्हणजे संकेतस्थळावरती प्रसिद्ध देखील करण्यात येणार आहे। बघा, एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही जी महत्त्वपूर्ण म्हणजे वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड वेतन श्रेणी प्रशिक्षण जो आहे तो दिनांक 25/10/2025 ते दिनांक 3/11/2025 या कालावधीत या ठिकाणी पूर्ण होणार आहे। याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत। अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।